हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर बघा, वेदांची आंघोळ झालेली आहे आणि जस्ट रेडी झालेला आहे कपडे वगैरे घालून. त्याचा नाश्ता पण झालेला आहे. आणि आज उठायला उशीर झाला होता आमच्या दोघांना, कारण आज वेदांतला आहे सुट्टी. आज सॅटरडे आहे, सो सुट्टी असते त्याला प्रत्येक सॅटरडेला आणि संडेला 2 दिवस. तर आता बघा, खेळण्याच्या तयारीमध्ये आहे. मेकअप करायचा राहिलेला आहे, पण आता खेळेल आता तो. आणि माझा नाश्ता करायचा बाकी आहे अजून, आणि सगळे काम आज बाकी आहेत. फक्त आता आंघोळ वगैरे करून आम्ही दोघं पण रेडी झालेला आहोत. आणि कपडे धुवायचे आहेत. आज किचन वगैरे थोडंफार क्लीन करून घ्यायचं आहे. खूप घाण झालेलं आहे अशी वरची टाईल वगैरे. सो म्हटलं चला थोडं क्लीन करावं, अगोदर नाश्ता करून घ्यायचा आणि नंतर कपडे देऊन पण खूप होत आहे. सो त्यासाठी आणि चला आवडते आणि मग बोलते नंतर तुमच्याबरोबर. आणि बघा, गच्चीवर कपडे धुवायला गेले होते आणि कपडे धुवून आलेले आहे मी. बाकीचे कामं खालचे तसेच आहे, स्वयंपाक पण बाकी आहे. आणि अगोदर कपडेच धुवून घेतले मी. दोघांच्या पण आंघोळ्या झालेल्या होत्या, वेदांच्या आणि माझी. तर आणि काल पण मी कपडे धुतलेले नव्हते, तर कपडे खूप होते म्हणून मग अगोदर कपडे धुवून आले गच्चीवरती. आणि आता इथे खालीच वाळू घालत आहे, समोरच रूमच्या. छान गॅलरी आहे इथे पण, सो तिथे पण सफिशियंट आहे जागा. आणि ऊन पण छान पडलेलं होतं आणि हवा पण खूप आहे, सो कपडे पटकन वाळून जातील म्हणून मग इकडे टाकलेले आहेत. आणि वरती पण कसं, कपडे वर टाकले का खूप ऊन आहे आणि उन्हामध्ये जरा कलर डाऊन होतो कपड्यांचा. त्यासाठी उन्हाळ्यामध्ये मी इथंच टाकत असते. जेव्हा पावसाळा वगैरे असेल तेव्हाच मग वर टाकायचे, कारण पावसाळ्यामध्ये कसं पटकन कपडे वाळत नाहीत. त्यासाठी वरती जरा हवा पण लागते छान आणि मग पटकन वाळतात म्हणून वरती टाकत असते. नाहीतर मग सहसा उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खालीच टाकत असते. तर बघा, फायनली कपडे वाळून टाकलेले आहेत आणि एवढे सारे कपडे होते आज. नंतर आणि एकावर एक टाकून दिलेले आहेत. जागा जरा कमीच पडली थोडी वेदांच्या शर्टला वगैरे, सो एकावर एक टाकत आहे. जे जे पातळ कपडे आहेत त्यावर मग टाकत आहे, 1-1, 2-2 असे. तर बघा, वाळून जातील, कारण 1-1, 2-2 जरी टाकले तरी वाळून जाणार आहे. दुपारपर्यंतच वाळतात लगेच. त्यासाठी मग टाकून दिले एकावर एक. आणि नंतर क्लिप्स पण लावून घेत आहे लगेच, कारण हवा खूप सुटलेली आहे. छोटे छोटे कपडे कसं पटकन पडून जातात खाली, मोठे नाहीत पडत पण छोटे छोटे पडतात, वेदांचे शर्ट वगैरे. आणि नंतर इकडे तिकडे गेलं तर उगीच मला सापडत बसावं लागेल. सो त्यासाठी मग क्लिप लावलेलं बेटर आहे कधी पण. आणि मोठे कपडे असल्यावर सहसा मी क्लिप लावत नाही, खाली जर असले टाकलेले तर. वरती असल्यावर मग लावावंच लागतात, कारण वर खूप हवा असते रोज पण. त्यामुळे वरती क्लिप्स लावावेच लागतात, खाली एवढी काही गरज पडत नाही. आणि इकडे या दोघांचं चालू आहे खेळणं बघा. तर गावाकडनं येता वेळेस हे मोठे हरभरे आणले होते बघा, उसळ वगैरे करण्यासाठी लागते त्यासाठी. आणि आज छान ऊन पडलेलं आहे, तर म्हटलं चला थोडंसं गच्चीवर उन्हाला टाकावं, नंतर एकदा पाऊस वगैरे चालू झाला तर टाकता येणार नाही. तर आणि कसं आता म्हटलं चला वेळ आहे, थोडं खालचं काम करत करत वरती लक्ष द्यायला येईल. त्यासाठी म्हटलं चला आता वरती गच्चीवर टाकून येते हे. चल, ऊन लागायला, चल पटकन. भांडे धुवत होते बघा, आणि सडनली पाणी गेलेलं आहे आता नळाचं. आणि गरमी तर एवढी होत आहे, भयानक गरमी होत आहे. आज खूप सनी वेदर आहे. आणि बघा, पाणी गेलेलं आहे. आता मला पाणी स्टार्ट करावं लागेल आणि नंतर मग भांडे धुवावे लागतील. असं काही ना काही काम करायला लागलं की मध्ये मध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतोच. वेदांचं खेळणं चालू आहे. वेदांत आज टोटल फ्री आहे, हो ना वेदांत? आज वेदांची शाळा नाहीये, स्कूलला सुट्टी आज उद्या, है ना? एन्जॉय करायचा का मग? स्कूलला जा वाटते.
स्कूलमध्ये करमतंय का घरी? घरी आणि स्कूलमध्ये. स्कूलमध्ये आणि घरी दोन्हीकडे पण? ठीक आहे, चल मग 2 दिवस एन्जॉय कर. हा मम्मी हे चप्पल कधी यूज करायचे? विंटर सीझन मध्ये, थंडीच्या दिवसामध्ये यूज करायचं असते ते. मग थंडी होती की आता संपली की? आता उन्हाळा आहे, आता नंतर पावसाळा चालू होईल, नंतर हिवाळा. तू म्हणलीस की उन्हाळ्यात चप्पल घालावं लागतं. उन्हाळ्यात नाही रे बाळा, घरामध्ये घालायला घेतली ती चप्पल मी. कधी घालणार आहेस? सरक चल, मला पाणी चालू करून यावं लागेल आता. तर बघा फायनली भांडे धुवून झालेले आहेत. आता थोडं किचन वगैरे साफ करून घेते. वरच्या टाईल खूप खराब झालेल्या आहेत, ही विंडो पण खूप खराब झालेली आहे. सो म्हटलं चला क्लीन करून घ्यावं जरा. तर बघा अगोदर किचन ओट्यावरचा पूर्ण पसारा खाली ठेवून घेतलेला आहे. जेवढा होता तिकडे त्या कोपऱ्यामध्ये तेवढा खाली ठेवला, आणि नंतर भांड्याचं टोपलं पण होतं अलीकडे ठेवलेलं भांडे धुवून आता थोड्या वेळापूर्वी. सो ते पण खाली ठेवून घेतलं, आणि गॅसवरती एक कपडा झाकून ठेवलेला आहे, म्हणजे गॅसवर जास्त काही धूळ पडायची नाही त्यासाठी. आणि कसं गॅस तर मला संध्याकाळीच क्लीन करायचा होता, आता क्लीन करायचा नव्हता मला. आता जरी क्लीन केला ना तरी संध्याकाळी अजून स्वयंपाक वगैरे झाल्यावरती क्लीन करावा लागलाच असता. त्यासाठी म्हटलं मग आता करूच तर संध्याकाळीच क्लीन करावं, म्हणून मग झाकून ठेवलं. आणि अगोदर पूर्ण वरून झाडून घेतलेलं आहे, वरती जाळ्या पण झालेल्या होत्या जरा आजूबाजूला त्यासाठी. आणि नंतर बघा मॉपने क्लीन करायचं होतं मला. बकेटमध्ये पाणी आणून ठेवलेलं होतं, त्यामध्ये लायझॉलचं एक झाकण टाकलं, आणि मॉपमध्ये बुडवून क्लीन करत होते मी. बघा असं खूप त्यावर डाग वगैरे पडलेले होते. कधी काही ग्रेव्ही वगैरे केली तर सहसा मी लगेच क्लीन करून घेत असते, पण या आता 8-10 दिवसामध्ये झालंच नाही क्लीन करणं त्यासाठी. आणि कसं ऑलरेडी किचन खूप खराब आहे, त्या कॉर्नरमध्ये तिकडच्या ते कशाचे कलर देताना त्यावरती डाग पडलेले आहेत, तर ते निघत नाहीत आणि खूप खराब दिसतं. तेच मी काढण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काही निघले नाही जेवढं क्लीन करता येईल तेवढं. आणि बघा बाकीचे काम आवरीपर्यंत वेदांतनं किती पसारा करून ठेवलेला आहे. एरोप्लेन्स वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे त्याने. बघा आणि बघा हे वरचं तर क्लीन झालेलं आहे पूर्ण. आता फरशी क्लीन करायची बाकी आहे. सो आता मी ती राहिलेलं क्लीन करून घेते, आणि मग नंतर माझी कामे झाले. आणि वरचं क्लीन झाल्याच्या नंतर बघा किचन ओट्याच्या खाली पण खूप सामान झालेलं आहे. तिथे एवढा गोंधळ झालेला आहे ॲक्च्युली. डबे खूप झालेले आहेत, आणि कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे हे पण मला कळत नाही. आणि तिथले हरभरे मी आता मगाशी वरती नेऊन टाकलेले आहेत एका डब्यामधले, आणि बाकीचे डबे बाजूला काढून घेतले. मिक्सर पण बाजूला काढून घेतलं. हे असं ओपन किचन असला का असा कुटाणा होतो ना, खरंच नसायला पाहिजे ओपन किचन. 8 दिवसाला पण क्लीन केलं तरी जशास तसंच दिसतं, ते क्लीन केल्यासारखं वाटतच नाही त्यासाठी. आणि माझ्याकडे पसारा खूप झालेला आहे, आणि डबे वगैरे ठेवण्यासाठी असं अजून दुसरं काही नाही आहे. असा मार्बलचा वगैरे कपाट असला का तर छान होतं, जरा थोडंसं सोयीचं पडतं डबे ठेवायला, पण माझ्याकडे तसं या किचनमध्ये काही नाही. आम्ही तेव्हा खूप सडनली केली होती ही रूम, त्यासाठी आता वाटते उगीच केली, पण काय करणार आता, एखादं दुसरं वर्ष राहावं लागेल. आता लगेच तर काही चेंज करता येणार नाही त्यासाठी. आणि सगळे डबे वगैरे काढून तिथलं पूर्ण झाडून घेतलं, आणि नंतर बघा टी व्हीचा आवाज केला होता, टर्न ऑफ केला होता टी व्हीचा आवाज, आणि आता वाढवलेला आहे. कसं गाणे मला ऐकायला खूप आवडतात, छान माइंड फ्रेश होतं गाणे ऐकून. त्यासाठी मग काम करता करता मी गाणे ऐकत काम करत असते. स्पेशली ज्या वेळेस मला फरशी किंवा काही क्लीन करायचं असतं त्यावेळेस मी गाणे लावूनच करत असते. आणि बघा बेडरूम झालेली आहे पुसून. आता किचनमधलं पुसून घेत आहे, आणि नंतर हॉलमधलं पुसून घेईल. तर बघा इकडे इकडचं पुसायचं आहे आता मला हॉलमधलं. खूप वेळ लागत आहे. अगोदर कसं थोडंच होतं, या रूमच्या अगोदर आम्ही फक्त 1 RK केलेलं होतं, आणि आता 1-2 वर्ष झालं 1 BHK केलेलं आहे. तर सवय खूप वेळ लागतो. 1 BHK म्हणजे खूप आहे, आणि हॉल पण खूप मोठा आहे, त्यासाठी वेळ लागतो क्लीन करायला. नको वाटतं, मी सहसा आता रोज क्लीन करत नाही फरशी. आणि फायनली झालेलं आहे. आणि बघा पाणी घेतलं प्यायला. चला फायनली फरशी सगळं आवरून झालेलं आहे, क्लिनिंगचे कामं झालेले आहेत सगळे. आता जरा रिलॅक्स फील वाटते, आणि मस्त फ्रेश पण वाटते, कारण फरशी क्लीन केल्यावर खूप छान फील येते.
सो त्यासाठी फायनली डन झालेले आहेत कामं आणि माझ्यापेक्षा जास्त वेदांत थकून गेलेला आहे. सो तो अगोदर पाणी पितोय है ना. सो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.